छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 कोटी रुपयांकरता मुलांचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे। शहरातील N4 मध्ये रात्री 8:45च्या दरम्यान बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाला उचलून नेण्यात आलंय। बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्याचं कारमधून अज्ञातांनी अपहरण केलं। मुलाचं अपहरण केल्यानंतर 15 मिनिटातच अपहरणकर्त्यांनी सुनील तुपेंशी संपर्क साधून खंडणीची मागणी केली आहे। मुलाच्या अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवीजी, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित झालाय। कारण एका नामवंत बिल्डरच्या मुलाला या ठिकाणी त्याचं अपहरण केलं, त्याला किडनॅप केलंय आणि तो लहान मुलगा रात्रीच्या वेळेला सायकल खेळत होता। तर अज्ञात कार त्या ठिकाणी आली, त्या कारनं या ठिकाणी ब्रेक मारला, त्या मुलाला गाडीमध्ये अपहरण करून त्याला घेऊन गेले आणि त्याच्या 15 मिनिटांमध्येच बिल्डरला फोन आला की आपको आपका बच्चा चाहिए तो 2 करोड रुपये दो, अशा प्रकारची खंडणी जी आहे ती मागण्यात आलेली आहे। आणि 7 वर्षीय हा तरुण जो होता, हा मुलगा जो होता, याला उचलून नेलेला आहे। कारण या ठिकाणी अपहरणकर्ते हे तरुण असल्याचं देखील सांगितलं जातंय। मात्र लहानशा चिमुरड्याला 2 कोटी रुपयांसाठी या ठिकाणी त्याचं अपहरण केलंय। मात्र याआधी सुद्धा बहुतांश वेळा काही घटना घडलेल्या होत्या, म्हणजे मित्रांनीच मित्राचं अपहरण केलेलं होतं, ते म्हणजे पैशाच्या व्यवहारातून। तर त्यानंतर ही दुसरी घटना आहे। 2 कोटी रुपयांसाठी एका बिल्डरच्या लहान मुलाला, म्हणजे 7 वर्षीय मुलाला उचलून नेलेलं आहे। आणि फक्त 15 मिनिटं होत नाहीत की लगेच फोन येतो आणि फोनमध्ये खंडणीची मागणी केली जाते। वडिलांसोबत 2 मुलं खेळायला गेलेली होती, तर दुसरा मुलगा थोडासा दूर गेलाय असं त्याच्या वडिलांना, म्हणजे बिल्डर सुनील तुपे यांना वाटलं आणि ते पाहण्यासाठी गेले। मात्र ते पाहत असताना त्यांना फोन आलेला होता, म्हणजे पूर्ण या ठिकाणी नियोजन बनवलं होतं आणि त्यानंतर हे अपहरण केलेलं आहे। लागवी अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।